राज्यात सध्या एक अतिशय विचित्र आणि गुंतागुंतीचं राजकीय चित्र पाहायला मिळत आहे। एकीकडे मुंबईच्या मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते एकाच टेबलावर बसून राज्याचा गाडा हाकताना दिसतात। महायुतीमध्ये सगळं कसं आलबेल असल्याचं भासवलं जातं, पण जसे सीमा ओलांडून आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करतो तसं हे चित्र पूर्णपणे पालटलं दिसतं। राज्यात जरी अजित पवार आणि भाजप सत्तेत भागीदार असले तरी पुणे आणि चिंचवड महापालिकेच्या रणधुमाळीत मात्र या दोन पक्षांमध्ये टोकाचं वैर आणि संघर्षाची ठिणगी पडली आहे। गेल्या काही दिवसांपासून अजितदादांनी भाजपवर टीकेची एकही संधी सोडलेली नाही। दुसरीकडे भाजपचे नेतेही आता गप्प बसण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत, तेही अजितदादांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत आहेत। राज्यात मैत्री पण पुण्यात कुस्ती असं हे काहीसं चित्र निर्माण झालं आहे। भाजपवर सध्या अजितदादा जास्तच आक्रमक झाले आहेत, पण हा केवळ शब्दांचा खेळ नाही तर पिंपरी चिंचवडच्या वर्चस्वासाठी पेटलेलं हे एक राजकीय महायुद्ध आहे। पिंपरी चिंचवड आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेचा सध्याचा मोठा केंद्रबिंदू, पण सध्या या शहराच्या राजकारणात एक अभूतपूर्व राजकारण सुरू आहे। काल पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची एक तुफानी सभा झाली आणि या सभेने हे स्पष्ट केले की आता अजितदादा आर्या पारच्या भूमिकेत आले आहेत। अजित पवारांनी आपल्या भाषणात एका अशा शब्दाचा वापर केला आहे ज्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे। त्यांनी थेट इशारा दिला आहे, भ्रष्टाचाराच्या आकाला संपवा। मित्रांनो, हा शब्द साधा नाही आहे। पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांना त्यांचे समर्थक प्रेमाने आका म्हणतात त्या महेश लांडगे यांच्या वर्चस्वाला अजित पवारांनी थेट आव्हान दिलं आहे। आपला 25 वर्षांचा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी अजितदादा ज्या आक्रमकतेने मैदानात उतरले आहेत ती पाहता आता भाजप आणि महेश लांडगे यांची वाट खडतर होणार असं स्पष्ट दिसतंय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अजित पवारांनी कालच्या सभेत भ्रष्टाचाराचे कोणते वाबाडे काढले आणि त्यांचा हा रुद्रावतार भाजपला किती जड जाणार। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। 6 जानेवारी 2026 कालची ही सभा केवळ प्रचाराची नव्हती तर ती एका प्रतिशोधाची सुरुवात होती। अजित पवारांनी भाषणाची सुरुवातच मुळे आक्रमक पवित्रात केली। त्यांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे असे काही आरोप केले की ऐकणारेही थक्क झाले। त्यांनी वापरलेला आका हा शब्द पिंपरी चिंचवडमध्ये विशेषतः भोसरी पट्ट्यात आमदार महेश लांडगे यांना त्यांचे कार्यकर्ते आका या नावाने संबोधतात। अजित पवारांनी याच शब्दाचा वापर केला। ते म्हणाले, हे कसले आका, हे तर भ्रष्टाचाराचे आका आहेत। दादांचा हा वार थेट लांडगे यांच्या प्रतिमेवर होता। अजित पवारांनी स्पष्ट केलं की ज्यांना शहराला लुटण्याचं काम केलं त्यांनी सत्तेचा माज दाखवला, त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे। अजितदादांची ही आक्रमकता सांगते की आता ते केवळ निवडणूक लढवत नाहीत तर ते आपला सन्मान आणि बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत। हा संघर्ष आता केवळ स्थानिक राहिलेला नाही। अजितदादांनी भाजपच्या स्थानिक कार्यपद्धतीवर जो प्रहार केला आहे त्यामागे एक मोठी रणनीती दडलेली आहे। पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि पिंपरी चिंचवडचे कारभारी म्हणून त्यांची ओळख आहे, पण गेल्या काही वर्षात भाजपने त्यांच्या ओळखीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे। आता दादांनी भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। सभेमागून सभा आणि आरोपांमागून आरोप सुरू आहेत। भाजपचे नेते जेव्हा दादांवर टीका करतात तेव्हा दादांचा पारा अधिकच चढतो। अजितदादांना हे चांगलेच ठाऊक आहे की जर त्यांना पिंपरी चिंचवड पुन्हा मिळवायचं असेल तर भाजपच्या स्थानिक मजबूतीला धक्का लावणं गरजेचं आहे। म्हणूनच ते आता महायुतीचा विचार न करता थेट भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर तुटून पडत आहेत। हा संघर्ष आता एका अशा वळणावर आला आहे जिथे माघार घेणं कोणालाच परवडणार नाही। अजित पवारांनी कालच्या सभेत आरोपांची नुसती सरबत्ती केली नाही तर त्यांनी काही विशिष्ट प्रकरणांवर बोट ठेवलं। पहिला आणि सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीतील भ्रष्टाचार। अजित पवार अत्यंत संतापाने म्हणाले, या लोकांनी भ्रष्टाचारासाठी मुख्य प्राण्यांनाही सोडलं नाही। नसबंदीच्या कामात पैसे खाणं ही या शहराच्या राजकारणातली सर्वात खालची पातळी आहे। या एका आरोपाने सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे। दुसरा मुद्दा होता स्मार्ट सिटी अंतर्गत झालेला टीव्ही खरेदी घोटाळा। अजित पवारांनी आकडेवारीनिशी सांगितलं की महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमसाठी 65 इंची टीव्ही बसवण्यात आली। ज्या टीव्हीची मार्केटमधील किंमत 55,000 रुपये आहे त्याचं टेंडर चक्क 1.5 लाख रुपयांना काढलं गेलं। गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या नावावर एका टीव्ही मागे जवळपास 1 लाख रुपयांची लूट झाली। अजित पवारांनी पुढे सांगितलं की महापालिकेत सध्या रिंग चालते, टेंडरमध्ये खाडाखोड करण्यासाठी चक्क व्हाईटनर वापरलं जातं। ही कोणती पद्धत आहे? दादांनी विचारलं की मी 25 वर्ष या शहराचा कारभार पाहिला, कधीही कर्ज काढलं नाही। महापालिकेच्या टीव्ही बँकामध्ये होत्या, पण गेल्या 9 वर्षांत 40,000 कोटी रुपये खर्च करूनही हे शहर 4,000 कोटींच्या कर्जात कसं गेलं? दादांचा हा प्रश्न चिंचवडकरांच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करतोय। भ्रष्टाचाराचे हे आका शहराचं भविष्य विकायला निघाले आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला। आता हा संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल। लांडगे हे एकेकाळी अजित पवारांच्या तालमीत झालेले कार्यकर्ते, पण 2014मध्ये जेव्हा अजित पवारांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं तेव्हा महेश लांडगे यांनी बंडखोरी केली।
त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत केलं. हा अजित पवारांच्या वर्चस्वाला बसलेला पहिला तडा होता. 2017मध्ये महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीने पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांची 25 वर्षांची सत्ता उखडून टाकली. अजितदादांसाठी हा मोठा धक्का होता. ज्या शहराला त्यांनी आपल्या घामाने सिंचलं तिथेच त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून लांडगे यांनी शहरात स्वतःची एक समांतर सत्ता निर्माण केली, ज्याला भोसरी पॅटर्न म्हटलं जातं. पण या पॅटर्नमध्ये दहशत आणि भ्रष्टाचार असल्याचा आरोप अजितदादांनी केला आहे. महेश लांडगे स्वतःला दादा म्हणून घेतात, पण अजित पवारांच्या मते शहराचा खरा कारभारी हा लोकांच्या कामातून तयार होतो, दहशतीतून नाही. कालच्या सभेत दादांनी हे ठणकावून सांगितलं की मी कोणाच्या नादी लागत नाही, पण जो माझ्या नादी लागतो त्याला मी सोडत नाही. हे विधान थेट महेश लांडगे यांच्यासाठी होतं. आता दादा आर या पारच्या भूमिकेत आहेत, कारण त्यांना आता पिंपरी चिंचवडची सत्ता परत मिळवायची आहे. अजित पवार यावेळी भाजपला आणि महेश लांडगे यांना जड जाण्याची काही ठोस कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे अजित पवारांचा शहराशी असलेला भावनिक संबंध. त्यांनी शहराला शिल्पकार म्हणून घडवलं आहे. जेव्हा ते म्हणतात पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे, तेव्हा शहरातील जुन्या नागरिकांना त्यांच्या काळातील शिस्त आणि विकास आठवतो. दुसरं कारण म्हणजे दादांचा वाढलेला आर्या पारचा मूड. गेल्या निवडणुकांमध्ये अजित पवार काहीसे बॅकफुटवर होते, पण यावेळी ते स्वतः मैदानात उतरले आहेत. ते दर आठवड्याला पिंपरी चिंचवडला वेळ देत आहेत. स्वतः पालकमंत्री असल्यामुळे ते प्रशासनावर पकड ठेवून आहेत. तिसरे कारण म्हणजे भ्रष्टाचाराचे मुद्दे. आतापर्यंत महेश लांडगे विकासाचा पॅटर्न म्हणून स्वतःला सादर करत होते, पण अजित पवारांनी कुत्र्यांच्या नसबंदीपासून ते टीव्ही खरेदीपर्यंत जे आरोप लावले आहेत, त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची प्रतिमा मलिन झाली आहे. हेच मुद्दे आता निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. अजित पवारांनी काल स्पष्ट केलं आहे की केंद्रात मोदी आहेत, राज्यात आम्ही सोबत आहोत, पण स्थानिक महापालिकेत जो भ्रष्ट कारभार सुरू आहे तो आता चालू देणार नाही. ही लढाई आता शहराच्या अस्मितेची बनली आहे. अजित पवारांनी नव्या पिढीसाठी AI तंत्रज्ञान आणि हायटेक शिक्षणाचं स्वप्न दाखवले आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांवर केवळ भ्रष्टाचाराचे आणि टेंडरमधील रिंगचे आरोप आहेत. अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे शहरात पुन्हा एकदा राष्ट्रवादीची लाट निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. महेश लांडगे यांच्या आकागिरीला आता अजितदादांच्या राजकीय अनुभवाचा लगाम बसताना दिसत आहे. मित्रांनो, पिंपरी चिंचवडचा हा महासंग्राम आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. एका बाजूला अजितदादांचा 25 वर्षांचा अनुभव आणि शहरासाठीचं विजन आहे, तर दुसऱ्या बाजूला महेश लांडगे यांचं गेल्या 9 वर्षांचं स्थानिक वर्चस्व आहे. पण कालच्या सभेनं एक गोष्ट सिद्ध केली की अजित पवार आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या बालेकीला परत मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. भ्रष्टाचाराचे आरोप आणि कार्यकर्त्यांची जोडलेली नवी फळी यामुळे भाजप आणि महेश लांडगे यांची वाट निश्चितच कठीण झाली आहे. राज्यातील सत्ता आणि स्थानिक निवडणूक यातली ही दरी आता रुंदावत चालली आहे. अजितदादांचा हा आक्रमक पवित्रा केवळ महापालिकेपुरता मर्यादित नाही, तर तो भाजपला आम्ही तुमचं वर्चस्व इथे मान्य करणार नाही असा दिलेला इशारा आहे. दररोज होणाऱ्या वाकयुद्धामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता असली तरी अजितदादांनी आपला मार्ग निवडला आहे. भाजपच्या नेत्यांकडून येणाऱ्या प्रत्येक टीकेला ते अधिक तीव्रतेने उत्तर देत आहेत, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आलं आहे. आता हा संघर्ष कोणत्या टोकाला जातो आणि येणाऱ्या 15 तारखेला जनता कोणाच्या पाण्यात माप टाकते हे पाहणं रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं? अजितदादांचा हा आक्रमक पवित्रा शहराचा काय पायट करेल का? भ्रष्टाचाराचे आका आता खरोखरच घरी बसतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा तर सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.